झोपडपट्टीची मालकी करणाऱ्या लोकप्रतिनिधींचा रस्ते आमच्या हक्काचे, रस्ते आमच्या हक्काचे, आवाज कोणाचा, आवाज कोणाचा, कोल्हापूरच्या रस्त्यांना खड्डेपूर करणाऱ्या लोकप्रतिनिधींचा, या मोठ्या लोकप्रतिनिधींचा. खरं तर पैसा झाला मोठा आणि रस्ता झाला खोटा, अशी या कोल्हापूर शहरातल्या रस्त्यांची अवस्था झालेली आहे. राज्य शासनाने शेकडो कोटी या कोल्हापूर शहरासाठी दिले, पण ते कुठे गेले? बहुतेक लोकप्रतिनिधी जे बॅनरबाजी करतात त्यांच्या किंवा कंत्राटदारांच्या खिशात गेलेले या रस्त्यांवरून दिसून येते. आज मी इथं बिनखांबी परिसरात उभा आहे. पुढे गेला तर बिंदू चौक आहे, दसरा चौक आहे, मला सांगा सायबर चौक आहे. वेगवेगळ्या भागात अक्षरशः एखादा भूकंप झाल्यासारख्या रस्त्यांची अवस्था झालेली आहे. त्यात डांबर पण दिसत नाही. मग या लोकप्रतिनिधी असतील किंवा या अधिकारी असतील, यांना ब्लॅकलिस्ट केलं पाहिजे, यांना लाज वाटली पाहिजे. आज गाडीवरून रस्त्यावरून लोक जाताना पाठीच्या हाडे खिळखिळीत यायला लागलेत, गाड्यांच्या अपघात व्हायला लागलेत, लोक अक्षरशः दुःखी व्हायला लागलेत, अधू व्हायला लागलेत, आणि या लोकप्रतिनिधींना अजून देखील जाग येत नाही. म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आज खड्ड्यामध्ये झाडं लावून आंदोलन केलेलं आहे, एक अनोखं आंदोलन. येणाऱ्या काळात जर या लोकप्रतिनिधींनी आणि या टक्केवारी इथल्या सगळ्या बादशांनी जर रस्त्यांची अवस्था आमच्या कोल्हापूरकरांची चांगली केली नाही तर यांना आम्ही कोल्हापूर शहरात फिरकू देणार नाही. आज अनेक वर्षापासून कोल्हापूरच्या रस्त्यांची परिस्थिती बघितली तर चिंधड्या उडवलेल्या आहेत. कोल्हापूरकर हैराण झालेत. पर्यटक येणारा अक्षरशः शंक करतोय आणि कोल्हापूर बदनाम करतोय. ही जबाबदारी ज्या लोकप्रतिनिधी आहेत ती लोकप्रतिनिधी आमची फार निराशा केली आहे, पालकमंत्र्यांना भेटलो, तुम्ही लक्ष घाला. तर प्रॉपर्टी काढवणं कदाचित आमचं कोल्हापूर उत्तर मतदारसंघ कमी केले का ह्या मला शंका यायला लागलेली आहे. आयुक्त नुसते बैठका घेत आहेत, इशारे देत आहेत आणि काहीच करत, नुसते आश्वासन देत आहेत. नुसते इशारे देऊ नका. महापौर साहेब म्हणतायत माझं कोल्हापूर माझी जबाबदारी. ही जबाबदारी कुणाची आहे महापौर साहेब? कुठली जबाबदारी तुम्ही पार पाडली एकदा सांगा ना कोल्हापूरकरांना. किती महिने झाले तुम्ही महापौर होऊन? अशी परिस्थिती झाल्यानंतर कोल्हापूर बदनाम होत्या. नगर अभियंता आमचे काय करतायत? ते ठेकेदार कारवाई करत नाही. तुम्ही माहिती घ्या, आता पण एकाच वेळा ठेकेदार कारवाई केली. कारण ठेकेदार पूर्वी काही लोकपतींना कमिशन द्यायचं, आता ते पार्टनर झालेले आहेत. मग कारवाई कोणावर करायची? कारवाई जर ठेकेदार केली तर नगर अभियंती खुर्ची जी आहे ती अडचणी येते. त्यामुळं संभ्रम अवस्था आहे. हे कोल्हापूरकर चक्रव्यूहात अडकलेले आहेत. आणि जर फोडायचं असेल, बाहेर पडायचं असेल तर भविष्यात कोल्हापुरातील जे मंडळी आहेत, कोल्हापुरातील जे गणेश उत्सव मंडळ आहेत, जे तालिमी आहेत, त्यांना विनंती करीन आता कोल्हापुरात प्रसिद्ध जे काय ते हातात घेऊन उतरा आणि तर तुम्हाला आम्हाला कोल्हापूर चांगले मिळतील, रस्ते चांगले मिळतील. आदित्य साहेबांनी महाराष्ट्रभर ह्या रस्त्या संदर्भात आंदोलन सुरू केलेलं आहे. त्यातलाच हा एक भाग आहे. कारण कोल्हापुरात नाही महाराष्ट्रात डांबर खायचे हे सरकार आलेलं आहे. डांबरच घालत नाहीत कारण कॉन्ट्रॅक्टर ह्यांचे आहेत आणि ठेकेदार कोण नेमायचा हे ठरवत आहेत. आता पूर्वीसारखं कुठं टेंडर निघतं का, स्पर्धा होती का? माझा कॉन्ट्रॅक्टर आहे, कुणी बोलायचं नाही, ह्या पद्धतीनं चाललं तर ह्या कोल्हापूरच्या महाटाई वाट लागेल. म्हणून कोल्हापूरकरांनी महाटाई छानवलं पाहिजे आणि रस्त्यावरून ह्यांना जा विचारला पाहिजे. तर तुम्हाला आम्हाला न्याय मिळेल. सांगून देत ना 100 कोटीचं ह्या मिरजकटीला अनेक जण टिमकी वाजवत आहेत. 100 कोटी 100 कोटी 100 कोटी 100 कोटी. अरे किती पैसे आले ते तुम्ही सांगा ना. माझ्या मते 25 कोटी पैसे आलेले नाही आहेत. मग 100 कोटी कुठं? चकचकीत रस्ते आम्ही तुम्हाला युरोप देणार, आम्ही तुम्हाला सिंगापूर देणार. तुमचा युरोप आणि तुमचं सिंगापूर नको, आम्हाला चांगले रस्ते द्या, दर्जाचे रस्ते द्या. तुमचं युरोप आणि सिंगापूर तुम्हाला लखला बुन दे, आम्हाला नको ते. आणि सांगा 100 कोटीमध्ये किती पैसे आले आणि बाकी पैसे का आले नाहीत आणि ठेकेदार पुढचं काम का करत नाही ही माहिती आपण पण घ्या, विनंती करतो.